तुम्ही आधी पाहिलं इसाकाकडे. इसाक प्रत्येक वेळेस विहीर खांदत असताना, खोदत असताना देवावरती विसंबून राहिला. चारी बाजूतून शत्रू त्याला घेरत होते, पण इसाकाला परमेश्वराची ओळख होती. आमेन. आणि इसाक परमेश्वरावरती विसंबून राहिल्यामुळे असं लिहिलं आहे की इसाक ज्या ज्या ठिकाणी विहिरी खांदत होता त्या त्या ठिकाणी विहिरीला परमेश्वराने पाणी दिले. याकोब घरातून बाहेर निघताना त्याच्याकडे काहीच नव्हतं. तो देवावरती विसंबून राहिला, यहोवा परमेश्वरावर. आणि येताना तुम्ही आम्ही पाहतो मोठा धनी व्यक्ती परमेश्वराच्या आशीर्वादाने त्याला, कारण आपलं जीवन त्याने समर्पण. राहाब वेश्या तुम्ही आम्ही पाहिली, आपल्या घराच्या उद्धारासाठी आणि तारणासाठी ती देवावरती विसंबून राहिली. आणि वचनामध्ये लिहिलं आहे की ज्या दूताने त्यांना शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळला. आणि राहाब वेश्याचं तारण, तिच्या घराचं तारण, कुटुंबाचं तारण देवावरती अवलंबून राहिल्यामुळे. जक्कईकडे तुम्ही आणि जरी पाहिलं तर जक्कई देखील झाडावरती चढला, झाडाला त्यांनी मध्यस्थी केलं आणि असं लिहिलं आहे तो विसंबून राहिला. प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत जक्कईचं देखील तारण झालं. अशा अनेक उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आणि पाहतो. ह्या लोकांना देवाची ओळख झाली आणि हे देवावरती विसंबून राहिले. आज आम्हाला देखील ही गोष्ट शिकणं फार महत्त्वाचं आहे की माझ्या जीवनात, माझ्या घरात, माझ्या कुटुंबामध्ये मी देवावरती विसंबून राहा. शेजाऱ्याला सांगा, देवावर विसंबून राहा, देवावरती विसंबून राहा. का? चला एक वचन अजून वाचू. स्तोत्र 46 वचन क्रमांक 1. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करणारा, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. सदा हजर असतो किंवा सिद्ध असतो किंवा आपल्या भाषेत बरोबर. किती लोक देवाचा आश्रय धरतात? हात वर म्हणा, मी प्रभू येशूचा आश्रय धरत आहे. आश्रय धरणारे जे लोक आहेत नेहमी त्याच्या सहभागितेमध्ये येतात. याला म्हणतात मी देवावरती विसंबून आहे. जसं आपण पाऊस आलं तर छत्रीला आश्रय करतो, बरोबर. मग तुम्ही आम्ही देवावरती विसंबून राहतो याचा पुरावा जर काय आहे तर तुम्ही आम्ही त्याच्या सहभागितेत सदैव राहिलं पाहिजे. आमेन. सदैव आलं पाहिजे, सदैव एक राहिलं पाहिजे. तर त्या माणसाला, त्या स्त्रीला म्हणता येतं की मी देवावरती अवलंबून आहे. देवाचा आश्रय माझ्या जीवनावरती आहे. आमेन. आणि जे लोक त्याच्या सहभागितेमध्ये येत नाही त्याला देव कसं काय मदत करणार, कसं काय सहाय्य करणार त्या माणसाला? देव कसं काय मदत त्याला धावून येणार त्या व्यक्तीसाठी? शक्य नाही. येशू मसीह की. म्हणून देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की मनुष्याच्या जीवनात संकट आहेत, त्रास आहेत, क्लेश आहेत, व्याधी आहेत, वेदना आहेत, आजार आहेत, नाना प्रकारच्या गोष्टी आमच्या जीवनात, घरात, कुटुंबात, परिवारामध्ये येतात.
येतात की नाही? पण ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला मदत करणारा जर देव नसेल, त्याची जर ओळख झालेली नसेल, त्याच्यावर तुम्ही आणि अवलंबून जर नसेल, तर या संकटात तुम्हाला मला कोण मदत करेल? कोण सहाय्य करेल? कोण तुम्हाला हेल्प करेल? म्हणून देवावरती विसंबून राहा. बायबल सांगते पेत्राची सासू ज्यावेळेस आजारी पडली, पेत्र एक मासे पकडणारा व्यक्ती होता, तो प्रभू बरोबर चालणारा व्यक्ती झाला, कारण त्याला प्रभूने बोलवलं. त्यावेळेस कालांतराने तुम्ही आम्ही पाहतो पेत्राला जर सासू आहे तर त्याचा विवाह झालेला पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला कळतो. पण पेत्र आपल्या बुद्धीवर, आपल्या शक्तीवर, आपल्या सामर्थ्यावर अवलंबून राहिला नाही. त्याला माहित होतं की ज्या प्रभूने मला सेवा कार्य करण्यासाठी निवडलं आहे आणि ज्या प्रभूच्या सहभागीतेत मी आज जीवन जगत आहे, त्या प्रभूवर माझं जीवन अवलंबून आहे. आणि ज्यावेळेस पेत्राची सासू बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आजारी पडली, एवढी आजारी पडली, बायबल सांगते ती अंथरुणामध्ये खिळून गेली. अंथरुणातून तिला उठता येईना, तिला बसता येईना, तिला स्वयंपाक करता येईना, तिला काही काम धंदा देखील करता येईना. जवळपास मरावयास टिकली. आणि देवाच्या वचनात लिहिलं आहे की ही बातमी पेत्राला कळाली. त्या काळामध्ये पेत्र प्रभूकडे विनंती करतो की प्रभूजी माझ्या सासूबाईच्या घरी आपल्याला प्रार्थनेसाठी जायचं आहे. तर प्रभूने काही कारण सांगितलं नाही त्या ठिकाणी. हालेलुया. आजकाल कारण सांगितले जातात. प्रभू कारण सांगत नव्हता भक्तीच्या वेळेला, प्रार्थनेच्या वेळेला. आज आपण मंडळीचे लोक कारण सांगतो. पण पास्टर कधी कारण सांगताना दिसला का तुम्हाला? भक्तीला येण्यास ऊन असू द्या, पाऊस असू द्या, हिवाळा असू द्या, थंडी गाठ असू द्या. पण मंडळीचे लोक काय सांगतात? काम आहे, पाऊस आहे, असं झालंय, तसं झालंय, अमकं झालंय, तमकं झालंय, फलाना झालंय, आज येता येणार नाही, आज बंद. कधी देवाच्या सेवकाने असं म्हटलं आहे की पाऊस येतो ना आज प्रार्थनेला येणार नाही, आज चर्च मला घेता येणार नाही, आज देवाचा उपासना तुम्ही घ्या? का बरं? हे आम्हाला शिकण्याची गरज आहे. याला म्हणतात सहभागितेमध्ये येणं, सहभागितेमध्ये चालणं, सहभागितेत उभा राहणं. मग देवाचा सेवक कधीच कारण सांगत नाही देवाला की देवा मी आज भक्तीला जाऊ शकत नाही. आजारी पडलेला शरीर असेल तरी एखादी गोळी खावा लागते आणि भक्तीला यावं लागतं, प्रार्थनेला जावं लागतं. कारण त्या लोकांना तिथं गरज असते. जरी अशक्त शरीर आहे, आत्मा उत्सुक आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर परमेश्वराचा आत्मा आजारी पडलेल्या सेवकाच्या द्वारे देखील त्या ठिकाणी वचन बोलतो, स्तुती स्तवन करून घेतो आणि त्या लोकांना आरोग्य देतो, त्या लोकांना बरं करतो, त्या लोकांचे अश्रू पुसवतो, त्या लोकांना त्या संकटातून किंवा भूतबाधेतून त्या लोकांना, त्या स्त्रियांना, त्या पुरुषांना बाहेर काढतो आणि त्या लोकांना आनंद देतो. पण ज्यावेळेस बरे झाल्यानंतर त्यावेळेस सहभागितेमध्ये मंडळीचे लोक येऊ लागतात आणि कालांतराने कारण सांगायला चालू होतात आम्हाला रेग्युलर येता येत नाही. मग संकट आमच्या जीवनावरती येतात, त्रास आमच्या जीवनावरती येतात, आजार आमच्या जीवनावरती येतात. कारण आम्ही देवावरती अवलंबून राहत नाही, त्याच्या आश्रयाला आम्ही येत नाही, त्याच्या सावलीत आम्ही उभे राहत नाही, त्याच्या पंखाखाली आम्ही येत नाही, त्याच्या उपस्थितीमध्ये येत नाही आम्ही. देव म्हणतो मी तुला फटका मारतो, देव म्हणतो मी तुला शासन करतो, देव बोले मारतो, देव फटके मारतो, देव आजार पाठवतो माणसाच्या शरीरामध्ये. आणि मग कितीतरी पैसे दवाखान्यामध्ये जातात, कितीतरी पैसे कष्टाचे, मेहनतीचे, किती घाम गाळलेला असतो, उन्हात तानात काम केलेला सगळा पैसा दवाखान्यामध्ये आम्ही भरून टाकतो, तरी आमच्या लेकराला गुण मिळत नाही, बरे होत नाही, मोकळे होत नाही. ही देवाची चूक नाही, ही आमची चूक आहे.
देवाचा आश्रय आम्ही फक्त संकटातच धरतो, त्रास आल्यानंतरच देव देव आम्हाला लागतो. पण हे देवाला चालत नाही. देव म्हणतो सदैव तू माझ्या आश्रयात. नाहीतर तुमचा पैसा जातोय दवाखान्यामध्ये आणि परत देवाच्या नावात तुम्ही ओरड करण्यासाठी तयार आहे. देवाने मला आशीर्वाद का नाही दिला, देवाने माझ्या मुलाला बरं का नाही केलं, देवाने माझ्या मुलीला बरं का नाही केलं. देवाला प्रश्न विचारायला तुम्ही आम्ही मोकळे होतो. हे आमच्यासाठी चांगलं नाही. येशू प्रभू त्याच्या आश्रयामध्ये जर तुम्हाला वाटतं संकटात देवाने तुमच्या आणि माझी मदत करावी, सदैव त्याच्या उपस्थितीत या. कारण सांगू नका भक्तीच्या वेळेत. सगळं कॅन्सल करा जगातलं, कारण ती भक्तीची वेळ आहे, ही प्रार्थनेची वेळ आहे. तुम्ही जर त्याच्या आश्रयाला येत असाल तर तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही दुसऱ्यांना संकटातून बाहेर काढणारे लोक पण बनत जाल. पण त्याच्या आश्रयाला जर तुम्ही येत नसाल, त्याच्या उपस्थितीत जर तुम्ही येत नसाल तर देवाची शक्ती तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही संकटात जाताल, तुम्ही दुसऱ्या लोकांना कसं काय बाहेर काढणार, हा प्रश्नचिन्ह मोठा आहे. मग प्रभूने कारण नाही सांगितलं. पेत्र त्याला म्हटला की प्रभूजी माझी सासूबाई आजारी पडलेली आहे, चला माझ्या घरी चला सासूबाईच्या. प्रभू म्हणला ठीक आहे चला. त्या ठिकाणी तुम्ही आम्ही वचनामध्ये पाहिलं तर तो प्रभूला घेऊन गेला आणि सासूबाई त्या ठिकाणी बिछाण्यावरती पडलेली त्यांनी पाहिली. आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की जशी सासूबाई आजारी त्यांनी पाहिली, त्या पेत्राच्या सासूचा हात हातामध्ये प्रभूने घेतला. एवढा ताप तिला आला होता, भयंकर ताप. त्या तापाने असं लिहिलं की ती सासूबाई फणफणत होती, तिचा तापच उतरत नव्हता. इतका भयानक ताप त्या सासूबाईला आला होता. प्रभू तिच्या जवळ गेला, बघा किती सन्मान केला. प्रभूला तुमची गरज आहे, प्रभू तुमच्या जवळ येतो, पण तुम्ही प्रभू पासून लांब पडतो. काय पेत्राची लायकी, काय पात्रता पेत्राची. अरे तू म्हटला असा, अरे पेत्रा तुझी सासूबाई थोडी माझ्या उपस्थितीत आली, तू आला ना तुझ्यासाठी काय करू सांग, तुझ्या बायकोसाठी काय करू. ती उपस्थितीत येत असेल तर, ती माझ्यावरती विश्वास ठेवत असेल, तिच्यासाठी काय करू सांग. तुझी सासूबाई थोडी माझ्यावरती विश्वास ठेवती. असा जर प्रभूने प्रश्न केला असता तर काय झालं असतं. मागचा पुढचा विचार न करता त्या ठिकाणी सासूबाईच्या जवळ होते. त्याने सासूबाईकडे पाहिलं आणि त्याचा हात हातात घेतला आणि असं लिहिलं आहे की परमेश्वराने जे त्याला अभिषेक दिला, जे सामर्थ्य दिलं होतं, त्या सामर्थ्यामध्ये त्याने जो अधिकार घेतला आणि त्या तापाला थंबवलं. क्षणामध्ये ताप तिच्या शरीरातून निघून गेला आणि त्या क्षणाला ती सासूबाई त्या अंथरुणामधून उठली, बिछाण्यावरून उठली आणि बायबलच्या वचनात लिहिलंय की प्रभूची सेवा कार्य तिथून पुढे करू लागली. देवाच्या लोकांना आपल्या जीवनावरती उपकार केलेले देवाने आठवा, हे कधीच विसरू नका. जरी आज प्रभू शरीराच्या रूपाने आपल्यामध्ये नाही, पण सेवकाच्या रूपाने आपल्यामध्ये परमेश्वर काम करत असतो, कार्य करत असतो, चमत्कार करत असतो. आमच्या घराला सूचना देतो, कुटुंबाला सूचना देतो, परिवाराला सूचना देतो, लेकरांना सूचना देतो, वारंवार संकटाचे इशारे आम्हाला देतो. तरी देखील आम्ही एवढे मोठे चमत्कार आमच्या जीवनात घडून देखील परमेश्वराच्या आश्रयाला आम्ही येत नाही, परमेश्वराच्या उपस्थितीत येत नाही. परिणाम काय. प्रभू संकट समय तुम्हाला मदत करेल, प्रश्न आहे. तुम्हाला आजारातून मुक्त करील, प्रश्न आहे. जर तुम्ही त्याच्या आश्रयाला येत नसाल, परमेश्वराला जर तुम्ही त्याचा आश्रय मानत नसाल, तर प्रभू तुम्हाला आणि मला मदत करण्यासाठी तयार नाही. प्रभू तुम्हाला आणि मला सुटका देण्यासाठी तयार नाही, कारण आम्ही देवाच्या उपस्थितीपासून लांब जातो. ज्या वेळेस आम्ही लांब जातो, नेहमी लक्षात ठेवा, अशक्त, आजारीपणा, शैतानाचे हल्ले, दुष्टाची ताकद आमच्या जीवनावरती खेळायला आम्ही त्याला चान्स देत असतो.
जो जो माणूस जी जी स्त्री देवाच्या पासून दूर गेली म्हणजे काय, प्रभू तुझ्या आश्रयावर मी अवलंबून नाही, आता मला तुझी गरज नाही, आता मी माझ्या शक्तीवर जगू शकते, मी माझ्या ताकदीवर जगू शकते, आता मला काय तुझी आवश्यकता नाही. तुम्ही अशक्त होणार, तुम्ही कमजोर होणार, तुम्ही आजारी पडणार. त्यानंतर शैतान तुमच्या जीवनावरती हल्ले करणार, शैतान तुमच्या लेकरांच्या जीवनावरती हल्ले करणार आणि त्याचा परिणाम काय आहे, शेवटी सगळं नुकसान, सगळं नुकसान आहे. म्हणून आज आपण ठरवलं पाहिजे की मी परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर जाणार नाही, लांब जाणार नाही. मला आजारी पडायचं नाही, मला दुर्बळ व्हायचं नाही, माझ्या कष्ट कमाईचा पैसा मला दवाखान्यात घालायचा नाही, माझ्या लेकरा बाळाला मी दवाखान्यात घेऊन जाणार नाही, मला प्रभूच्या उपस्थितीत राहायचं, माझा पैसा वाचेल, माझा पैसा वाचेल. तो पैसा वाचला तर उद्या लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी काम आहे, उद्या तो पैसा वाचला वह्या पुस्तकांसाठी काम आहे, उद्या तो पैसा वाचला घरामध्ये राशन आणण्यासाठी काम आहे, उद्या तो पैसा वाचला काय होऊ शकत नाही तुमच्यासाठी, माझ्यासाठी, तुमच्या लेकरांसाठी, माझ्या लेकरासाठी काय होऊ शकत नाही. ज्यावेळेस मनुष्य देवाचा आश्रय विसरल, लक्षात ठेवा तो दुर्बळ होऊन जाईल आणि दुर्बळामध्ये काम करायला सैतानाला वेळ लागणार नाही. तुम्ही जर सैतानाला चान्स देत असाल, संधी देत असाल, तर सैतान तुमच्या आणि माझ्या वाटोळ्यावरती नेहमी आपल्याला असतो. त्याला तेच आवडत, तुमचं घर कसं बर्बाद करायचं आणि तुम्हाला देवाच्या सहवासातून आश्रयातून कसं बाजूला घेऊन जायचं त्याला माहिती. आणि एकदा की तुम्ही बाहेर पडले तो हल्ला करायला मोकळा झाला, कारण संधी तुम्ही दिलेली आहे, चान्स तुम्ही दिलेला आहे, येशू मसीह. म्हणून त्याला चान्स देऊ नका. आमेन. इस्रायल राष्ट्र 430 वर्ष गुलामगिरीमध्ये थोडकन थिडकं. आपण कुठून सैतानाच्या गुलामगिरीतून देवाने आपल्याला बाहेर काढले विसरू नका. मी कुठं होतो हे मी विसरलं नाही पाहिजे. तुम्ही कुठं होता, तुम्ही काय जीवन जगत होता, तुम्ही कसे राहत होता, पूर्वी तुम्ही कसे वागत होता, या सगळ्या गोष्टीची आठवण तुम्हाला मला राहणं फार गरजेचं आहे. येशू मसीह की. पण इस्रायल लोकांना त्याचा विसर पण पडायचा. मंडळीतल्या लोकांना देखील आज देवाच्या उपकाराचा विसर पडतोय. म्हणून ते येत नाही देवाच्या उपस्थितीमध्ये. जर विसर पडला नसता तर तुम्ही रेग्युलर येत असता. कधी तुम्ही देवाची उपस्थिती बुडवणार नाही. तुम्हाला माहिती आहे की देव माझ्या संग बोल. चर्च मध्ये आल्यानंतर, देवाच्या उपस्थितीत आल्यानंतर तो दिवस माझ्यासाठी आठवडाभर कसा जातो हे माझ्या जीवाला माहिती. एवढे अनुभवी माणसाला येऊन देखील मनुष्य काय करतो, देवाच्या सहभागितेला ना करतो, मग घाला आबाद कष्टाचा पैसा दवाखान्यामध्ये घाला. मग म्हणायचं देवामध्ये एवढा दिवस राहतोय मी, माझे काम होत नाही, मला यश नाही, मला बरकत मिळत नाही, माझं असं होत नाही, माझं तसं होत नाही. सावधान. इस्रायल लोक 430 वर्ष गुलामगिरीमध्ये होते. फारो आज सैतानाच्या गुलामगिरीतून आपल्याला देवानं बाहेर काढले. इस्रायल लोकांना मोशेच्या द्वारे बाहेर काढले आणि आज या संपूर्ण जगातील लोकांना देवाच्या सेवकाच्या द्वारे बाहेर काढतोय देव, प्रभूच्या नावात. सैतान कोणाच्या नावात पळू शकत नाही. कोणीही सैतानाच्या गुलामगिरीतून माणसाला सोडू शकत नाही. त्याच्यामध्ये बदल घडू शकत नाही, त्याच्यामध्ये परिवर्तन घडू शकत नाही, त्याचं घर, कुटुंब, परिवार, लेकर आशीर्वादित होऊ शकत नाही. फक्त एकाच नावामध्ये शैतान थरथर कापतो, बायबल सांगते, आणि ते नाव आहे सगळ्या नावापेक्षा ऊंच. सब नामों में ऊंचा है यीशु नाम, सब नामों में ऊंचा है
यीशु नाम, स्वर्ग में धरती पर, धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है। स्वर्ग में धरती पर, धरती के नीचे तुझा कोई नाम नहीं है। हमको ताकत देता है यीशु नाम, हमको हिम्मत देता है यीशु नाम। ओ हमको ताकत देता है यीशु नाम, हमको हिम्मत देता है यीशु नाम। आमेन। म्हणून लक्षात ठेवा, त्या काळात मोशे इस्रायल लोकांसाठी उभा राहिला, कारण देवाने निर्णय घेतला की माझ्या लोकांना या पापी राज्यातून, या फारोच्या तावडीतून, या फारोच्या गुलामगिरीतून मला मुक्त करायचं, या गुलामगिरीतून मुक्त करायचं आहे। येशू मसीह आमेन। सेम वे आज त्या काळात मोशेचा देवाने वापर केला, आज या संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात, संपूर्ण जगामध्ये जेवढे लोक आज दुष्टाच्या गुलामगिरीमध्ये आहेत, पापी राज्यामध्ये आहेत, व्यसनाच्या राज्यात आहेत, या जगामध्ये संपूर्ण ठिकाणी जे काही चाललेलं आहे, तुम्ही आम्ही पाहतो की ते सगळं देवाच्या विरुद्ध आहे। आणि परमेश्वराला असे लोक नको आहेत। परमेश्वर स्वर्गातून त्या लोकांकडे पाहतो आणि परमेश्वराचा अंतःकरण त्या लोकांसाठी तुटतो, आणि परमेश्वर म्हणतो हे लोक यामध्ये जर मेले तर हे नरकामध्ये जातात। म्हणून परमेश्वर त्याच्या दासांना उभा करतो, त्याच्या निवडलेल्या पात्रांना उभा करतो, त्याच्या निवडलेल्या पात्रांना अभिषेक करतो, त्याच्या निवडलेल्या पात्राला ज्ञानाने भरतो, त्याच्या निवडलेल्या पात्राला ज्ञानाने भरून तो बाहेर पाठवतो आणि तो म्हणतो सुवार्ता गा, जा माझं नाव सांग गावागावामध्ये जाऊ, जा सुवार्ता ट्रॅक वाट, जा पवित्र शास्त्र वाट, जा माईक भोंगा घेऊन आणि या गावातील, खेड्यातील, शहरातील, वाड्यातील, वस्त्यातील लोकांना जाऊन सांग की मी तारणारा परमेश्वर आहे, मी जिवंत देव आहे, मी या भूमीचा निर्माण करणारा आहे, मी या स्वर्गाचा निर्माण करणारा देव आहे। या जगातील लोकांना जाऊन सांग। आणि हे देवाचे सेवक या जगाच्या लोकांचं तारण होण्यासाठी आपला जीव द्यायला तयार आहे। कल्पना करा, देवासाठी मरतात, पण देवाच्या नंतर कोणासाठी सेवक लोक मरायला तयार आहेत, तर मंडळीच्या लोकांसाठी। ज्या लोकांचा तारण झाला नाही, उद्धार झाला नाही, त्यांना मोक्ष मिळाला नाही, त्यांना सुटका मिळाली नाही, या लोकांना सुटका देण्यासाठी आज देवाच्या सेवकाची रात्रंदिवस तळमळ तळमळ चालते। रात्रंदिवस देवाचा सेवक उपास करतो, प्रार्थना करतो, गुडघ्यावरती बसतो। याच्या पाठीमागचा उद्देश काय की आम्ही बाहेर जाऊन मार खावा, त्या लोकांसाठी मार खायचा का, त्यांना मोक्ष देण्यासाठी मार खायचा का, त्यांना सुटकारा द्यायसाठी मार खायचा का, त्यांना देवाची ओळख करून द्यायसाठी मार खायचा आहे का नाही? हा, आम्हाला मार खावा लागतो त्यांच्यासाठी। हा काय आमचा गुन्हा आहे का? नाही, हा आमचा गुन्हा नाही। तरी देखील आम्ही ह्या लोकांच्या उद्धारासाठी आपला जीव द्यायला तयार आहे। मोशेला देखील आपल्या जीवाची